पाठीमागे सजिताई आदिनाथ गाडी. जवळ आलेलो आहेत आम्ही त्रिधारेच्या. बघू शकता नजारा त्रिधारेचा. तर आम्ही मित्र इतके आलेलो आहे सोबत त्रिधारेला. गेले ते सगळे. त्रिधारेच्या त्या याच्यामध्ये उड्या मारणार आहेत. तर तुम्हाला त्यांचा पोहण्याचा नजारा बी दाखवतो कसे पोहणार आहेत. बालाजी बघू शकतो आपण बालाजी त्याच्यात डुबतंय का नाही आपण एकदा ट्रायलच करून बघणार आहेत. इथं काय करायलेत कुठं ना काय माहित पण करायलेत काही ते. पेढा वगैरे घ्यायचा असला तर इथून घेऊ शकता. पहिले आलेलो होतो आम्ही शनिदेवाच्या मंदिरात पाया पडण्यासाठी. श्री दत्त मंदिर. तर आम्ही दत्त मंदिरामध्ये जात आहेत दर्शन करण्यासाठी महादेव. तर तुम्ही बघू शकता महादेवाची पिंड. ही बॅक साईडचा पॅनल. इकडे बघू शकता इकडे एक मंदिर आहे. हे नवीन झालेलं बांधकाम. आणि इकडं बी कोणतं सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर. तुम्हाला कसं वाटायला नेमकं दर्शनाला आलो त्रिधारेला? अर्ध वाजता येऊन काय मोठं आहे का इथं? तर अजून काही नेमकं कसं म्हणजे प्रसन्न वाटतंय का नाही? आणि जेव्हापासून सोबत निघाला तेव्हापासून मन प्रसन्न झालंय. बरं ठीक आहे. तर दर्शन झालं तुम्हाला अजून एकदा भेट करून देतो आमच्या बालाजीची. तर आता आलेलो आहेत पुढल्या मंदिरात दर्शन करण्यासाठी. मधला नजारा बघू शकता. बांधकाम खूपच चांगलं. तर लहान मुलं कोणी असतील तुमच्या सोबत खेळण्यासाठी पुढं निवांतपणे बसलेलं आहे. हुशार इकडे बघ ना की आपल्या ब्लॉग मध्ये यायला तू आदिनाथ. हे मध्ये कोणतरी फोटो काढाय. पाण्याचा बी आनंद खूप चांगल्या प्रकारे घेत आहेत. टोंबळे कसे बसलेत बघा मान ताट करू करू. मासोळ्या नाही रे पाण्यामध्ये. मासोळ्या वगैरे काय नाही तर आधी होत्या. ब्लॉक केला तिकडून रस्ता. गावाला जाऊ दे. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही आपल्या दर्शनाकडे लक्ष द्या. चला आपलं दर्शन. तर मित्रांनो ह्या प्रकारे आम्ही केले दर्शन आणि आम्ही निघत आहेत गावाकडे. शकता आमचे मित्र बी होते सोबत. आताच येणे दर्शन वगैरे केलेले आहेत. परभणीपासून 15 हो मॅक्झिमम मला ॲक्युरेट माहीत नाही पण 15 किलोमीटर अंतरावर त्रिधारा तीर्थक्षेत्र आहे. तर तुम्ही बी नक्की या आणि नक्की व्हिजिट करा. खूप चांगलं तीर्थक्षेत्र आहे. तुम्हाला असा समजा जवळपास जर कुठं जायचं असलं तीर्थंकराच्या मंदिरासाठी तर तुम्ही येऊ शकता. आणि इथं तुम्ही एन्जॉय बी करण्यासाठी येऊ शकता. तुम्हाला रविवारी वगैरे इथं गर्दा भेटेल कारण की सुट्टी असल्यामुळं पोरं वगैरे येतात इथं पोहण्यासाठी लहान वगैरे. आणि पाणी बी आधी म्हणजे पाणी बी खूप चांगलं आहे. तरी आता पावसाळा असल्याच्याने बघू शकता हा मंदिर शनिदेवाचं मंदिर.